आणि यानंतर महत्त्वाच्या 50 बातम्यांचा महाफास्ट आढावा घेऊयात। फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार। महायुतीचं जागा वाटप जवळपास 80% पूर्ण। उर्वरित जागांवर अमित शहांसोबत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बैठक होणार। कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढणार। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच। गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही। दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार। मुख्यमंत्री शिंदेंकडून विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। महायुतीतलं काम कर्तव्य म्हणून करा, गैरसमज आणि मतभेद बाजूला ठेवा, शिंदेंच्या शिवतारेंना सूचना। पहिल्या बैठकीत तोडगा नाहीच। 7 तास ताटकळत ठेवल्यानंतर शिंदेंची शिवतारेंसोबत चर्चा। शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली। चर्चा करून 2 दिवसात पुन्हा बैठक होणार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर शिवतारेंची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघात। पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा। तर विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर। दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला आणि वरवंड या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभेला वेगळं महत्त्व। जेपी नड्डांसह 1529 प्रतिनिधी हजर राहणार। भाजपच्या महाविजय 2024 समितीची मुंबईत महत्त्वाची बैठक। भाजप प्रदेश मुख्यालयात लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार। शरद पवार उपस्थित राहण्याचीही शक्यता। महाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही। पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला शरद पवारांची भेट घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी दोन्ही नेते पवारांच्या भेटीला। बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार। नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार। जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। अमरावतीमध्ये नवनीत राणा 3 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील। अमरावतीतून 1 खासदार देणार असं मोदींना सांगून आलोय, रवी राणांची प्रतिक्रिया। MIM राज्यात लोकसभेच्या 6 जागा लढवणार। संभाजीनगर, धुळे, नांदेड आणि मुंबईसह विदर्भात 2 उमेदवार उभे राहतील। इम्तियाज जलील यांची माहिती।